वहिनी आई, तू तू काळजी करू नकोस. हे बघ, काहीतरी घडलंय, मला कळतंय, पण तू तरी समजवायचंस ना. अहो मी समजवलं, पण टिटवीचा आवाज म्हणजे जरा. हे बघ वहिनी, जे काही घडलंय ना ते चांगल्यासाठी घडलंय असं समजूया आपण. तू उगाच टेन्शन नको घेऊस. हो भाऊजी, एकदा मनात शंका आली ना की जातच नाही बघा मनातून. हे बघ, जास्त विचार नको करूस त्या गोष्टीवर, एवढंच मी सांग. काय झालं? काय रे, असं काय बसला? काय विचार करायचा? भाऊ बसा, तुम्हीच समजवू शकाल वहिनीला. काय झालंय सीता? अहो ऐका ना, सकाळपासून इतक्या विचित्र गोष्टी होत आहेत ना. दिवा विझला, त्याच्यानंतर खीर नाचली, आणि आता तर काय टिटवी ओरडत होती. हे सगळे अपशकुन आहे. आशू कुठे आहे? आशू कुठे आहे? तुम्ही आधी एक काम करा, त्याला घरी बोलवून घ्या. आणि मी काय म्हणते, आपण ना जमलं तर लग्न पुढे ढकलूया. सीता काय बोलतेस? लग्न पुढे ढकलूया? नाही नाही नाही, तू उगाच ना जास्त विचार करतेस. अगं असे अपशकुन वगैरे काही नसतात ग. असं काय बोलताय तुम्ही? इकडे मला भीती वाटते आणि तुम्ही म्हणताय अपशकुन नसतोच. हे मी म्हणतोय याला एक कारण आहे सीता. भाऊ, तुम्हाला माहिती आहे आज काय झालं? हो 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 हो, मला या लोकांनी सगळं सांगितलंय. हो, पण भाऊ मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी यावर विचार करायला हवा. नाही म्हणजे काही भलतं सलतं घडलं तर, म्हणजे काही वाईट झालं तर. काहीही भलतं सलतं होणार नाहीये आणि काही विचार करायची गरज नाहीये. सीता, आपण ज्या गोगटे गुरुजींना पत्रिका दाखवली होती ना, त्यांच्याकडे मी जाऊन आलो आता. त्यांना मी आपल्या आशूच्या लग्नाची पत्रिका सुद्धा दिली. त्यांनी सांगितलं दिवस आणि मुहूर्त लग्नाचा खूप उत्तम आहे, कुठलाही अडथळा येणार नाही, सगळं छान होणार. काय सांगताय काय? अरे हो, आणि खूप उत्तम कुंडली आहे ते म्हणाले. मुलगा अत्यंत सुखी राहील लग्न झाल्यानंतर. वहिनी ऐकतेस ना? आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि विचार करू नकोस. आता गुरुजींनी स्वतःच हे सांगितलंय, म्हणजे मी काही माझ्या मनचं सांगत नाहीये. ठीक आहे, गुरुजी म्हणालेत ना. बरं, चला मग मी पुन्हा खीर करायला घेते. नवीन खीर? येस. कर कर. म्हटलं होतं ना भाऊ, तुम्हीच समजवू शकता वहिनीला. काय झालंय गाडीलाच काय माहिती. हा प्रॉब्लेम असा कधीच येत नाही माहिती. यू डोंट वरी, मायनरचा प्रॉब्लेम असेल, होईल सगळं नीट. दिव्या, काय झालं? काय लक्ष कुठे? नाही म्हणजे आत्तापासूनच लग्नात कुठला ड्रेस घालायचा, कुठली साडी नेसायची याचा विचार करतेस? व्हेरी स्वीट आहे. अरे सगळ्यांच्या लक्षात राहील असं लग्न करूया आपण. डेस्टिनेशन वेडिंग करू, डेस्टिनेशन वेडिंग. ऐक ना चंदन, मी नाही करू शकत हे लग्न. काय दिव्या, भंकस नकोय. हा नाही भंकस नाही, सिरियसली सांगते. मी काल घरी गेले, बघितलं तर सगळी तयारी झाली आहे रे. सगळे खुश आहेत, आई बाई आजी. आता जर मी नाही म्हणाले ना तर सगळं माझ्यावर येईल, ते नाराज होतील, मला घरात पण घेणार नाही. हे बघ दिव्या, तुला आता जे वाटतंय ते वाटणं साहजिक आहे, नो डाऊट इन दॅट. अगं पण तू जरा पुढचा विचार सुद्धा कर ना. हे बघ, आत्ता तू भलेही आशू बरोबर लग्न करशील, पण आयुष्यभर सुखात राहणार आहेस का? हे बघ, नंतर ना तुझी हीच चूक आठवून आठवून तुला पश्चाताप होईल, पण तू काही करू शकणार नाही, कारण वेळ निघून गेलेली असेल. मला कळत नाहीये रे काय करावं ते. एकीकडे आई आहे आणि एकीकडे तू. दिव्या, मला एक गोष्ट सांग, तुला त्या घरात माझ्या एवढं प्रेम कोणी करणार आहे का? हे बघ, पैशांचं जर बोलायचं झालं ना तर पैसा माझ्याकडे सुद्धा आहे, अमाप आहे. पण तू भविष्यात किती त्रास होईल ह्याचा पण तर विचार कर. लग्न ही काय 10 वेळा करायची गोष्ट नसते का दिव्या. आयुष्य काढावं लागतं, आणि त्यात फक्त आशूचा प्रश्न नाही, त्यांच्या सगळ्या परिवाराचा प्रश्न आहे. आयुष्यभर तुला सहन करावं लागेल. आर यू रेडी फॉर दॅट? मला भीती वाटते रे. आईला नाही सहन होणार आहे, तिला काय सांगू मी? अगं मग कशाला सांगायचंय आईला? एकदा आपलं सगळं व्यवस्थित झालं की जाऊन भेटूयात की त्यांना. तू मूर्ख आहेस का जरा? आईला अजिबात पटणार नाहीये. हे
सरळ सरळ फसवणूक झाली चंदन. दिव्या, हे बघ, विरोध अगोदर ना सगळ्यांच्या घरातले लोक करतात आणि एकदा सगळं व्यवस्थित झालं की एक्सेप्टही करतात. त्यामुळे डोंट वरी, होईल सगळं ठीक. आणि नाही झालं तर मला भीती वाटतेय रे. कारण तू खूप जास्त विचार करतेस दिव्या. यू क्लिअरली आर ओव्हर थिंकिंग. हे बघ, हे सगळं कधी घडून जाईल ना तुला कळणारही नाही. त्यामुळे बिनधास्त राहा आणि माझ्या बरोबर ये. ओके? दिव्या थांब थांब. काय झालंय? मी खूप थकली आता. अगं तुला काही काम सांगत नाहीये, थांब जरा. मग का थांबवून ठेवलंस असं? बोल लवकर मुद्द्याचं. तुला काहीतरी द्यायचंय. तुझ्या पप्पांनी खास तुझ्यासाठी आणि शिवानीसाठी आणलं होतं, त्यासाठी थांबवते. हो, काय आहे? दे ना लवकर. आता मी थांबायला सांगितलं तर एवढी चिडचिड करत होतीस आणि आता काहीतरी देतेय म्हटल्यावर चेहरा बघा कसा खुललाय. दे ना. काय? अगं जरा धीर धर, देते. हे घे. हे काय? ही गोधडी आहे, तुझ्या पप्पांची खास आठवण. ही इतकी जुनी गोधडी नकोय मला. ही अगं नको काय नको, हात पुढे कर. घे. गोधडी किती जपून ठेवली माहितीये मी. शिवानीला सुद्धा दिली नाही. तुला देते. तुझं लग्न होणार आहे आता, परक्या घरी जाणार आहेस तू. ह्या घराची आठवण राहावी म्हणून देते. जपून ठेव. राहील ना, अगदीच आठवण राहील. किती घाणेरडी गोधडी आहे ही. काही म्हणालीस का? नाही, कुठे काय. दिव्या, अगं पोरी, तुला ह्या गोधडी बद्दल काय माहित आहे का? हो, 100 वर्ष जुनी आहे ना. नाही का? मग ते काय नाही, सांगते. ही गोधडी आहे ना, त्या लय आठवणी आहेत ग. एकदा काय झालं माहितीये का, हिवाळ्याच्या महिन्यात अगं लई थंडी पडली होती, कडाक्याची एकदम थंडी पडली होती. आणि तुम्हाला दोघीसनी, शिवाला आणि तुला, वरती गच्चीत झोपायला लय आवडायचं. आता थंडी तर पडलेली आणि गच्चीत तुम्ही कशा झोपणार? म्हणून माझ्या कैलासानं तुमच्या दोघींसाठी ही गोधडी आणली. अगं ही गोधडी आणल्यानंतर तुम्ही दोघी जणी ह्या गोधडीला सोडतच नव्हता. दोघी पण अशा शिरायच्या आणि झोपून जायच्या तुम्ही. अगं कितीतरी येळेला दोघी इतक्या भांडलाय तुम्ही ह्या गोधडीसाठी. एकदा तर तुला सांगते, शिवानं लय हाणलं होतं तुला, लय हाणलं होतं. आणि नंतर वंदीनं शिवाला हाणली होती. पण तरी बी तुम्ही दोघी जणी ही गोधडी सोडत नव्हता. इतकी ही गोधडी तुम्हाला आवडायची. माझा कैलास गेला, पण त्यानं सांगितलं होतं की ही गोधडी आहे का नाही, ही आठवण माझ्या पोरींसाठी ठेवा म्हणून. आणि म्हणून वंदीनं ही गोधडी इतकी वर्ष सांभाळून ठेवली ग लेकरा. सासरी जाताना घेऊन जाशील ना ग? हो, जाते ना घेऊन. अगदी जपून ठेवेल. ठेवशील ना? हो, ठेवते. हा, दे. शियार, माझ्या आईला ना काही कळतच नाही. का जपून ठेवली असेल ही? आणि कोण जपून ठेवतं अशा गोष्टी? काय वाटलं बाई आजी आणि आईला? मी माझ्या सासरी घेऊन जाईन. मी ही माझ्या मोठ्या घरी घेऊन गेली तर काय म्हणतील ते लोक?
ही फाटलेली जुनी शिवलेली ही गोधडी मी तिथे घेऊन गेली ना तर म्हणतील की माहेरची गरिबी घेऊन आली. माझ्या मोठ्या श्रीमंत सासरी मी गेली की मला इथलं वस्तीतलं काहीच नको. ना कुठली आठवण ना कुठली वस्तू. ही गोधडी तिथे नेणं म्हणजे इम्पॉसिबल. सॉरी बाबा, मी तुमची आठवण माझ्या मनात ठेवते ना. मी तिथे नेली ना तर पहिल्याच दिवशी हाकलतील मला तिकडून. काहीतरी स्टेटस जपायला हवं ना आपण त्यांचं. मी शिवाला हे गिफ्ट करते बहिणीकडून. तिला छान पण दिसेल, हे तिला सूट करेल. हा, काय गँग, अरे आम्हाला इतकी मजा आली माहितीये. हो केवढं फिरलोय माहितीये आम्ही. पत्रिका वाटत, माय गॉड. हो ना, पहिल्यांदाच पत्रिका वाटलं ना एवढं आपण. हो ना. मग आशू झाली का पत्रिका वाटून? हो, वाटून झालेत. म्हणजे एखाद दोन राहिले असतील ते आता कुरिअरने पाठवून देईन कोणाला तरी. एक मिनिट. अरे मांजा, बोल रे. हॅलो आशू, अरे मी ते रिसॉर्टवर आलो होतो. अरे पोचलास तू? झाला तासभर. मला भाऊ म्हणाले की तुला कॉल करून बोलावून घे म्हणून कॉल केला. ते जाऊ दे, तू पत्रिका झाल्या का वाटून? हो झाल्या की पत्रिका वाटून. अरे ऍक्च्युली मी बसती ते अजून शिवाला घेऊन गेलो होतो बरोबर. पाना गँग पण आहे. मी येतो, मी त्यांनाही घेऊन येतो बरोबर. ऐक ना, एक काम करा, आता उशीर झालाय तर त्यांना उद्याच बोलव. हा हवं तर तूही नको येऊ, मी बघतो तयारी झाली का आणि मी निघतो लगेच. चलो बाय. हा ठीक आहे, चल बाय. बरं ऐका ना गाईज, हे बघा तुम्ही सगळ्यांनी रिसॉर्टवर चला माझ्याबरोबर. मी आता तिथेच चाललोय. मी तिथे येऊन काय करणार आहोत? अरे काय करू म्हणजे लग्नाची तयारी, भरपूर काम आहेत. माझे मित्र नको का बरोबर? हा आशू, एक काम कर, तू चल पुढं, आम्ही आलोच मागून. हा हा, हे बघ मी जाईन पण नक्की आल ना, टांग नाही द्यायची. हो हो. एस्पेशली शिवा, तू अजिबात टांग देऊ नकोस. तू यायचंयस कंपल्सरी. तिथे सांगून ठेवलंय तू येणार आहेस. हो तू जा ना, मी येते. हा ये. ठीक आहे, चलो मी पळतो. या लवकर. हो. हा बाय बाय. बाय. काय झालं? शिवा, तू येणार आहे का? म्हणजे? अरे तो म्हणाला ना सगळ्यांची मदत लागेल, मग जावं लागेल ना. मित्र तर आहे. हे बघ, आम्ही करू, तू नाही. अरे बाबा असं काय करताय? मी एवढी आत्ता छान पत्रिका वाटून आली, मी ओके. हे बघ, पत्रिका वाटणं वेगळं आणि लग्नाची तयारी बघणं वेगळं. हो, बघणं नाही रे, करणं. तेच ते रे. शिवाय बघ, तुला तिथे येऊन उगाच त्रास होईल. शिवा प्लीज आमचं एकदा ऐक. एवढ्या वेळेस तू थांब, आम्ही जातो ना, आम्ही करतो त्याला मदत. तू थांबी ते. हा शिवा. हे चला रे, चला आम्ही जातो. शिवा तू थांबी ते. हे चल, चला मदत करू. काय करू मी? नाही गेले तर आशूला वाईट वाटेल, आणि गेले तर मजा आहे यार. ए याडाय का रे तू? आपण जे काम करायला आले ते करू आधी. पण भाई लोक काय पण बोला, दिव्य त्याने मोठा हात मारला यार. हो रे, नेहमी आपल्या शिवाचंच नुकसान होतं. पण बरं झालं आपण शिवाला समजवलं ते. अरे इथे आली असते तर उगाच त्रास झाला असता रे तिला. कसला त्रास?
ती आली असती तरी त्या दिव्यासाठी तिने काहीतरी केलंच असतं इकडे, नाहीतर ते आशू सोबतची मैत्री जपायला काहीतरी केलं असतं. नाहीतर काय. भाई 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 आले का कामगार? ए कोण कामगार? अरे असाच का रे लहानपणापासून चिडका? हा असाच आहे. अरे मस्करी केली भावा. काय लगीन कर म्हटलं की वातावरण कसं हेल्दी असलं पाहिजे काय भावा? अरे मुद्दा काय ना, लगीन घरात नवर देवाचे सगळे मित्र कामगारच असतात. माझ्या सकट रिसॉर्ट कसं वाटलंय? भारी आहे ना? मला लय भारी आहे रे. हे असं सगळं मी टीव्हीत बघितलं होतं. आमच्या चाळीत काय, घराच्या समोर माटव बांधायचं, तिथे जेवायचं आणि तिथेच हात धुवायचं. हो काय? कोणतीसाठी इकडे लाईनीत उभं पण नाही राहायला लागणार. बघितलं भाई, तर ती ना छोटी बात. अरे तुम्ही अजून टेरेस बघितलं नाहीये. मागे लॉन बघाल ना, थरथर कापाल. एकत्र 2000 माणसं जेवतील एवढी मोठी जागा आहे. हो मग काय भाई लोक आपल्या चौघांच्या लग्नात म्हणून तर येतील करत 2000 माणसं. शक्यच नाही. काय खुसूर बुसूर काय चाललंय? बॉयज टॉक. हा हे बघा इकडे. अरे नवरदेव आले भाई. हे बघ. अरे क्या बात आहे बॉयज. काय म्हणताय? हा काय कसं वाटतंय? मस्त आहे. ऐका ना, इकडे जर शिवाचं लग्न असतं तर अजून सॉलिड झालं असतं ना. काय रे? काय नाही, कुठे काय, मस्त आहे मस्त आहे, छान. अरे तुमच्याबरोबर शिवा नाही आली? शिवा नाही, शिवान नाही जमणार ना, कारण ना गॅरेजवर एक गाडी आली आणि ती गाडी फक्त शिवच रिपेअर करू शकते. अरे हा हो हो. झाली का मग रिपेअर गाडी? म्हणजे अरे म्हणजे मी आता फोन केला होता थोड्या वेळापूर्वी, तर ती म्हटली की मी नाही येऊ शकत. मी आग्रह केल्यावर म्हटली येते. मला वाटलं तुमच्याबरोबरच येईल. म्हणजे शिवा इकडे येते? येते नाही, आली. ए शिवा बघू रे. काय शिवा, कसा वाटला वेन्यू? हा आशू पण ना जाम हट्टी आहे. ती शिवा तरी कुठे ऐकते? या दोघांची जोडी किती करेक्ट होती ना. ए भाई, एक नंबर जागा, एक नंबर. कोणाला पण आवडेल ही जागा. काय रे? हा पण इथे 10 माणसं आहेत तुझ्या मदतीला, मग आम्हाला कशाला बोलवलंस तू? वेटर म्हणून. ए तुझ्या तर अरे भावा परत मस्करी केली यार. अरे याला काहीतरी पाजार आहे. अरे गाईज गाईज चिल. हे बघा तुम्हाला अशासाठी बोलवलंय की तुम्ही थोडीशी इकडे तिकडे मदत कराल, आणि प्लस माझ्या एवढ्या महत्वाच्या क्षणी तुम्ही पाहिजेत ना, माझ्या आयुष्यातली एवढी जवळची लोक. मला ना तुमच्याकडनं हे हवेत, थोड्याशा ऍडवाइस हवेत, कुठे काय लावायचं, काय करायचं, एस्पेशली तुझ्याकडनं शिवा. हा हा तू छानच करशील सगळं. तुझी चॉईस छान आहे. चॉईस चांगलीच आहे, म्हणूनच तर दिव्या निवडली ना. असं ऐक ना, फक्त का आम्ही तुझेच फ्रेंड आहोत का? तुझे ते पार्टीवाले मित्र कुठे आहे? हा तू चिडतोयस का? हा त्याचे पार्टीवाले मित्र आहेत ना, ते कॉलेजचे मित्र आहेत. वन्स इन अ व्हाईल भेटतात, तसे सारखे जवळचे फॅमिली फ्रेंड नाही आहेत. कळलं? ओके ओके, आम्ही करू मदत. जास्त मलाही मारू नको आता. हे मलाही नाही मारत आहे मी. मी तुम्हाला इथे काय राबवायला बोलवलं नाही, तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करायचा मला. दॅट्स इट. एवढी आयुष्यातला एक महत्वाचा क्षण आहे. माझ्या जवळची महत्वाची लोक नकोत का माझ्याबरोबर? काय शिवा? ए तंत्री कुठे हरवली? तुला रिसॉर्ट दाखवतो ये. हो ना, खूप एक्साइटमेंट आहे आणि थोडं टेन्शनही आलंय लग्नाचं. नाही नाही, येते मी. चल चल. बाई आमचा नवरदेव घोड्यावर आहे. चला. शिवा तू आता इकडे थांबू नकोस, गपचूप कल्टी मार, वेळ येते.
हे बघ दीपर करेक्ट बोलते, तुला उगाच इथे त्रास होणार नाही तर. मला नाही होणार आहे त्रास. तुम्ही मला इथून जाऊ दिलत ना तर मला जास्त त्रास होईल. आणि आता आले तर दिव्याच्या लग्नाची तयारी बघता येईल ना मला. तर शिवा ऐक ना ग आमचं. हे बघा एकदा तुमचं मी ऐकलंय तेव्हा आले नाही ना, पण आता आशूने बोलवलं तर नाही नाही म्हणता येणार. म्हणजे तुला त्रास करून घ्यायचाच आहे? अरे बाबा काय पण रे बाई? कसला त्रास? पोटात बिटात दुखतंय का? तुला भूक लागली? अरे कसला त्रास? आम्ही का सांगू तुला? नको सांगू. ऐक हे शिवा, त्या आशूला तुला सगळी व्यवस्था दाखवायची. चल ना.